गाता ऐकता हरिगुण विठ्ठल 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 महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरत्पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीच्या देवराया मस्तकाये तुझिया पाया मस्तकाये तुझिया पाया मस्तकाये तुझिया पाया पंढरीचा देवराया मस्तकाये तुझिया पाया मस्तकाये तुझिया पाया मस्तकाये तुझिया पाया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया खळावज्ञ जीवोधरावतार कलंकंक तेजोदिकामोदिवक्र खलानिशवादा पुनर्दाह दक्ष समाधिस्तमूर्ति भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा या दयाळा करुणाकरा या दयाळा करुणाकर या दयाळा करुणाकर या दयाळा करुणाकरा या दयाळा करुणाकरा या दयाळा करुणाकर या दयाळा करुणाकर या दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो पावन झालो चराचरी ओ तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 हे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी
पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो लागलो तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा भेर ज्यांच्या गावे केला वास ज्यांच्या गावे केला वास त्यासे नसावे उदास नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल 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 पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता शुभ ऐक जेवी माता तैसे राहू माझे म्हणा गाता ऐकता हरिगुण प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचपुरुषार्थ पंचवेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता स्वतःच्या संसाराची परिपूर्ण आहुती देणारे जगदमान्य जगदवंदनीय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथेतील 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज आपल्या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतला आहे विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय अभंगाचा तर धावता सरळशा अर्थ सांगायचा झाला तर जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सिद्धांत सांगितला आहे की तैसे राहो माझे म्हणा तैसे राहो माझे म्हणे असं माझं मन राहू दे गाता ऐकताना भजन नामस्मरण नामचिंतन करताना माझं मन असं राहिलं पाहिजे याकरता तुकोबारायांनी या अभंगामध्ये 3 दृष्टांत दिलेत जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये दृष्टांत देऊन सांगितलं आहे की एखादी माता माऊली आपल्या मुलाचं गुणगान ऐकण्याकरता कसं ऐकते हो सर्वंग कान देऊन ऐकत असते ना तसं भजन तुझं करत असताना देवा माझं मन तुझ्या चरणी काय झालं पाहिजे लागलं पाहिजे अभंगाचं प्रथम चरण तुकोबाराय अभंगाच्या तृतीय चरणामध्ये दृष्टांत देऊन सांगतात की एखादी हरिण नादाला ज्याप्रमाणे भुलून जाते ना त्याप्रमाणे तुझं भजन नामस्मरण नामचिंतन करत असताना माझं मन तुझ्या ठिकाणी कसं झालं पाहिजे एकरूप झालं पाहिजे अभंगाचं तृतीय चरण आणि तुकोबाराय अभंगाच्या चतुर्थ चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे पाहे म्हणजे कासविणीचं उदाहरण दृष्टांत सांगितलं आहे कासविणीला स्तन नाहीत परंतु कासविण तिच्या नजरेने एकरूप होते कुठे नजरेने एकरूप होते आणि तिच्या लेकरांचं काय करत असते हो पोट भरत असते त्याप्रमाणे जशी कासविण तिच्या पिल्लांना पाजण्याकरता एकरूप होते ना देवा तसं माझं मन तुझ्या चरणी कसं झालं पाहिजे एकरूप झालं पाहिजे हा झाला अभंगाचा धावता सरळशा भावार्थ विठ्ठल 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 प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसहा परिहार देणं गरजेचं आहे जरी तुम्हाला ज्ञात असलं तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं ज्याकरता मला बोलवलं आहे ते आज श्री क्षेत्र महड या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण वर्ष 13व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे ते पांडुरंग रखामाजी पाटील तसेच मारुती दादा महाराज राणे तसेच आमचे आदरणीय हरिभक्त पारायण गुरुवर्य तानाजी महाराज करुणूक तसेच आदरणीय हरिभक्त पारायण रामदासजी महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला हा भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचा कितवा दिवस आहे महाराज मंडळी दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे ना ते चंद्रकांत दादा पाटील असतील यांच्या माध्यमातून तसेच
संभाजीदादा पाटील असतील, तसेच गणेशदादा गायकर असतील, आमचे शंकरप्पा जाधव असतील, तसेच गायनाचार्य राम जाधव असतील, यांच्या माध्यमातून तुम्हा समस्त महड ग्रामस्थांच्या माध्यमातून ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. यासाठी मी तुमचं सर्वांचं ऋण व्यक्त करते. ज्यांनी सुंदर अशी चाल म्हटली ते हरिभक्तपरायण गायनाचार्य राम महाराज यांचंही ऋण व्यक्त करते. दुसरे गायनाचार्य देवीदास मिसाळ, देवीदास महाराज यांनी सुंदर देखील गायनाची चाल म्हटली. त्यानंतर मृदुंगचार्य हरिभक्तपरायण आविष्कार सणस महाराज आणि दीप पार्टे यांचं सर्वांचं ऋण व्यक्त करते. आणि मी माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. महड आज तीर्थक्षेत्र आहे. महड काय हो? तीर्थक्षेत्र आहे. पहिल्यांदा आपण गणपती बाप्पाला नमन करूयात. मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाला नमन करून आता कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेकनी संतांची, लाडकी लेकनी संतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेकनी संतांची, लाडकी लेकनी संतांची, मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची, लाडकी लेकनी संतांची, लाडकी लेकनी संतांची. प्रस्तुत सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवंताला तुझं नाम माझ्या अखंड मुखामध्ये राहू दे ना, याकरता भगवंताला काय करतात व विनंती करतात. मग तुझं नाम कसं राहिलं पाहिजे, माझ्या अखंड मुखामध्ये राहिलं पाहिजे ना, त्याकरता परमार्थामध्ये मन फार महत्वाचं आहे की नाही. परमार्थामध्ये जर मन असेल ना तर तू आपला परमार्थ जर आपल्याला फळद्रूप होऊन द्यायचा असेल ना तर परमार्थामध्ये मन महत्वाचं आहे. आणि मन जर तुमचं आमचं स्थिर नसेल ना तर त्या मनाचा त्या परमार्थाचा काहीही उपयोग ठरणार नाही. गीतेमध्ये देखील सांगितले आहे, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे, मय्येव मण्याध्यस्व मही बुद्धी निवेशय दिवसिस्यासि मय्येव अतवृद्धात् न संशया. तुझं मन काय करू, मला अर्पण कर. काय तुझं मन मला अर्पण करून. परमार्थामध्ये मन फार महत्वाचं आहे. परमार्थामध्ये मन किती महत्वाचं सांगू का 2 मिनिटात. बघा, एखाद्या मुलाचं लग्न आहे, काय एखाद्या मुलाचं लग्न आहे, लग्नाकरता सुंदर असा हॉल बुक केलाय. सुंदर अशा हॉलची सजावट असली तरी चालते, काही वेळेस नसली तरी चालत असते, बरोबर की नाही. अजून पुढे जाऊन सांगेल, ज्या मुलाचं लग्न आहे त्या मुलाचे माता माऊली असले तरी चालतात, काही वेळेस नसले तरी चालत असतात, मायबाप नसले तरी चालतात, लग्न होत असतात आजकाल, बरोबर ना. पुढे जाऊन म्हणेल, ज्या मुलाचं लग्न आहे त्या मुलाच्या लग्नामध्ये जे चांगलं आता नवीन फॅशन निघालंय, फटाके असले तरी चालतात, सामान्य माणसांच्या घरी फटाके नसतात, म्हणजे फटाके असले तरी चालतात किंवा फटाके नसले तरी लग्न लागत असतात. ज्याचं लग्न आहे, लग्न लावण्याकरता ब्राह्मण असला तरी चालतो, काही वेळेस नसला तरी चालत असतो, बरोबर.
ज्याचं लग्न आहे त्याचे करवले नवरदेवाचे करवले असले तरी चालतात किंवा नसले तरी चालत असतात. ज्याचं लग्न आहे तो नवरदेव असला तरी चालतो किंवा नसला तरी चालतो. लक्ष आहे की नाही तुमचं? ज्याचं लग्न आहे तो नवरदेव जर नसेल ना तर लग्न होईल का? नाही ना. त्याप्रमाणे तसंच आहे. परमार्थामध्ये जर मन नसेल ना, जर मनच नसेल तर तो परमार्थ काय उपयोगाचा? म्हणून परमार्थामध्ये मन कसं आहे फार महत्वाचं आहे. बरोबर ना? मला सांगा. परंतु तुमचं आमचं मन कसं आहे? चंचल आहे. महिला मंडळ जरी तुम्ही इथे आला असाल तरी अर्ध लक्ष कुठं असेल? तुमचं घरी असेल. दाराच्या कडीला हिसका लावलाय की नाही लावलाय? कुठे लक्ष असतं? अर्ध लक्ष तर घरीच असतं. शरीराने तुम्ही इथे बसता परंतु तुमचं आमचं मन, माझ्या सकट सगळ्यांचं मन कसं आहे? चंचल आहे. बघा, जर माझा प्रश्न आहे तुम्हाला, हरिपाठ करावा लागतो की पाठ होतो? पाठ करावा लागतो. गाणे पाठ करावे लागतात की पाठ होतात? कोणतंही गाणं येऊ द्या, गाणं पाठ करावं लागतं की पाठ होतं? आपोआप पाठ होतं. असं कुठं आहे का क्लासेस? चांगल्या गोष्टी मन लवकर कॅच करत नाही. बरोबर की नाही? बघा, असं कोणतं शिव्यांचं क्लासेस आहे का? असं म्हटलं की ओमकार क्लासेस आहे म्हणून किंवा साठे क्लासेस आहे म्हणून असं म्हटलंय का? पण तुम्हा आम्हा सगळ्यांना काय येत असतात? तो शिव्या येत असतात. म्हणजे ज्या चुकीच्या गोष्टी असतात ते मन काय करत असतं? लवकर कॅप्चर करत असतं. तुमचं आमचं मन ते लवकर कॅप्चर करत राहतं. हरिपाठ जर तुम्ही नित्यनेमाने म्हटलात तर तो बरोबर होतो. नाही तर कधी पहिल्या चरणात आणि कधी तिसऱ्या चरणात जाल तुमचं तुम्हाला देखील कळणार नाही. ज्ञानदेवा म्हणे हरिजप करणे तुटले धरले प्रपंचाचे. ज्ञानदेवा म्हणे हरिजप करणे परंपरा त्याचे कुलशुद्ध. म्हणजे कधी फर्स्ट आणि कधी रिवर्स घेर पडेल ते तुमचं तुम्हाला देखील कळणार नाही. मग परमार्थामध्ये तुमचं आमचं मन कसं आहे? चंचल आहे ना. एक भक्त राधाराणीला विनंती करतोय की हे मन कसं आहे? चंचल आहे. ए मन बढा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझा लूं उतना ही मचल जाता है. सच कहते हैं, सच कहते हैं, मेरी तकदीर बदल जाएगी. ये मन चंचल आहे ना. मन कसं आहे? चंचल आहे. या मनाला तुम्ही कितीही सांगा परंतु तुमचं आमचं मन कसं आहे? चंचल आहे. मग किती चंचल आहे? बघा, एका शेतकऱ्याने शेतामध्ये 2 एकर शेतीमध्ये हापूस आंबे लावले होते. माहिती आहेत ना हापूस आंबे? रत्नागिरीचे हापूस आंबे. आणि रत्नागिरीचे हापूस आंबे लावले होते आणि त्या 2 एकर शेतीच्या थाप दे दादा 2 एकर शेतीच्या बाजूनी एक माणूस जात होता. माणसाच्या लक्षात आलं, वास येऊ लागला. रत्नागिरीचे हापूस आंबे आहेत आणि हापूस आंब्याचा वास आला, स्मेल आला. त्याच्या लक्षात आलं इथे रत्नागिरी आंब्याची बाग दिसते. मनाला लगेच इच्छा झाली आपण हे आंबे काय केले पाहिजेत? खाल्ले पाहिजेत. आंबे खाण्याची इच्छा निर्माण झाली. लगेच त्याने पायानं आदेश केला, अरे बाबा बघतोयस काय? हा चल आपल्याला कुठे जायचे? आंबे खाण्याकरिता जायचे. जरी कंपाऊंड असला तरी कंपाऊंडच्या आतमध्ये उडी मार, पण आंबे खाण्याकरता जाईल. पायाने लगेच उडी मारली आणि कुठपर्यंत गेला? त्या आंब्यापर्यंत, आंब्याच्या झाडापर्यंत गेला. पायाचं काम संपलं. बरोबर. पुढं हाताचं काम. हाता बघतोस काय? घे ना दगड. दगड हातामध्ये उचलली आणि सांगितलं मार फेकून. कुठं? आंब्याच्या झाडावर. दगड फेकून मारली. दंदिशी दगड फेकून मारली आणि झटकन किती आंबे पडले खाली? 2 आंबे पडले. किती आंबे पडले? 2 आंबे पडले. हाताने लगेच आंबे उचलले आणि खायला काय केली? सुरुवात केली. आंबे खाल्ले. चव कुणी घेतली? जिभेने चव घेतली. आणि बरं कुणाला वाटलं? मनाला बरं वाटलं. मला सांगा, आंबे बघितले कुणी? डोळ्यांनी. बरोबर. तिथपर्यंत घेऊन कोण गेला? कोण गेला? पाय घेऊन गेला. पाय घेऊन गेला तिथपर्यंत. पायाचं काम संपलं. दगड आंबे पाडले कोणी? हाताने पाडले. आंबे हाताने पाडले, उचलले हाताने. खाल्ले कोणी? तोंडाने. चव कुणी घेतली? बरं कुणाला वाटलं? मनाला बरं वाटलं. कुणाला बरं वाटलं? मनाला वाटलं. तेवढ्यात त्या शेताचा कोणाला? मालकाला. कोणाला?
शेताचा मालक आला आणि बिचाऱ्या त्या पाठीने आंबा बघितला देखील नव्हता. पाठीने आंबा बघितला देखील नव्हता. आंबा कसा होता ते पाहिलं देखील नव्हतं. परंतु त्याला काय व्हावं लागलं? लाल व्हावं लागलं. इतकं तुमचं आमचं मन कसं आहे हो? चंचल आहे. परमार्थामध्ये मन एक जागी स्थिर राहतच नाहीये. मग तुमचं आमचं मन किती चंचल आहे. ऐक रे म्हणा तुझ्या स्वहिता खुना पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरा. हे म्हणा ऐक ना रे, म्हणा ऐक ना, भगवंताचं भजन नामस्मरण नामचिंतन कर. परंतु तुमचं आमचं मन परमार्थ करायला तयार नाही. मग तुमचं आमचं मन परमार्थ का करत नाही हो? याला 3 कारण आहेत. मन परमार्थ करायला, जीव परमार्थ करायला तयार नाही, याला 3 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे जीव कशाच्या नादी लागलाय? विषयाच्या नादी लागलाय. दुसरं कारण म्हणजे मन जर परमार्थामध्ये आलं ना तर त्याचं अस्तित्व शिल्लक राहत नाही. आणि तिसरं कारण म्हणजे मनाला बंधन आवडत नाही. आता पहिला प्रकार बघूयात आपण. पहिला प्रकार काय सांगितला? मन विषयाच्या काय झालंय? आहारी गेलाय. त्यामुळे मन परमार्थाकडे यायला तयार नाहीये. बघा, लहानपणापासून जर आपण त्याच्यावरचे वर्षाचे संस्कार करतो, विषयाचे म्हणजे संसाराचे संस्कार करतो, त्यामुळे मन परमार्थामध्ये यायला तयार नाही. बघा, गावाकडे माता माऊल्या लेकराला 6 महिन्याचाच मुलगा असतो. किती? 6 महिन्याचा. कसं पकडतात? असं काय बोलतात? पप्प्या. काय बोलतात? पप्प्या, तुला मामाची पोरगी करायची. काय म्हणतात? तुला मामाची पोरगी करायची. लेकरू किती वर्षाचं आहे? 6 महिन्याचं आहे. मुलगा 6 महिन्याचा आहे. आई त्याला तेव्हाच सांगते, तुला कोणाची पोरगी करायची? मामाची पोरगी करायची. तो म्हणतो जरा दम धर. काय म्हणतो? जरा दम धर. मामाची करायची की अजून कुणाची करायची? माझं मी बघून घेईन. मला सांगायचं फक्त इतकंच, लहानपणापासून तुम्ही त्याच्यावर कशाचे संस्कार करता? विषयाचे संस्कार करता. विषयाचे संस्कार त्याच्यामुळे पडले, त्यामुळे तो परमार्थाकडे यायला तुमचं आमचं मन तयार नाहीये. आणि मोठं झाल्यानंतर जर बाळूने बायकोचं ऐकलं तर तुम्हाला बरं वाटतं का? बरं वाटतं? बिलकुल बरं वाटत नाही. असंच एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले होते. आईच्या 2 मुलाची लग्न झालं होतं. मुलीचं देखील लग्न झालं होतं आणि मुलाचं लग्न झालं होतं. आईला विचारलं, म्हटलं आई कसं चाललंय? बरं चाललंय ताई. म्हटलं मग मुलाचं कसं चाललंय? सून कशी आहे? म्हटलं बरोबर ना, नवीन सून जर असेल तर आपण हेच प्रश्न विचारतो, कसं चाललंय, काय चाललंय. विचारलं, म्हटलं आई कसं चाललंय तुमचं? बरं चाललंय, पण पप्प्या जरा जास्तच बायकोच्या मागे पुढे करते. काय करते? पप्प्या बायकोच्या जास्त मागे पुढे करते. बरं का मागे पुढे करू नये? जी तुमच्यासाठी आई बापांना सोडून येते तिच्या जरा मागे पुढे केलं तर तुझ्या कशाला पोटात दुखते? बरं म्हणते मला बरं नाही चाललं. म्हटलं लेकीचं? तिचं अगदी उत्तम चाललंय. म्हटलं मग कसं? तिला काही त्रास नाही, तिचा नवरा तिच्या मुठीत आहे. कुठे म्हणे? मुठीत आहे. म्हणजे नवरा तिच्या मुठीत आहे. म्हटलं काही, मग कसं काय चाललंय? काही नाही, सकाळी उठल्यापासून नवरा तिचं सगळं काम करतो. भांडी घासतो, लादी पुसतो, जेवण बनवतो, सकाळी टिफिन देखील तिच्या हातामध्ये देतो. माझा मुलीचा नवरा ना अगदी खूप छान आहे, खूप सुंदर आहे, खूप चांगला आहे. म्हणजे माझ्या मुलीचा नवरा अगदी कसा आहे? मुठीत आहे. मला सांगा, जर मुलीचा नवरा तुमच्या मुठीत पाहिजे आणि सुनाचा नवरा जरा ऐकलं तर कशाला पोटात दुखायला पाहिजे? बरं, माझं हे सांगण्याचं सोडून द्या, परंतु तुमचं आमचं मन परमार्थाकडे यायला तयार नाही. विषयाचे त्याच्यावर काय पडलेले असतात? तो संस्कार पडलेले आहेत ना. रात्रंदिवस संसाराच्या मागे धावत आहे, म्हणून तो संसारामध्ये गुंतलेला आहे. जन तरी देखे गुंतले प्रपंचे, जन तरी देखे गुंतले प्रपंचे. सगळा हा जो जग आहे पूर्ण कशामध्ये गुंतलेला आहे? प्रपंचामध्ये गुंतलेला आहे. दुसरं काय सांगितलं तुम्हाला मी? दुसरा प्रकार काय सांगितला? कुठल्या कारणामुळे मन यायला तयार नाही हो? मन जर परमार्थामध्ये आलं, जीव परमार्थामध्ये जर आलं तर त्याचं अस्तित्व शिल्लक राहत नाही. मी म्हणत नाही, तुकोबारा महाराजांचं प्रमाण आहे. देव पाहावयास गेलो तेथे देवची होऊन ठेलो. देव पाहावयास गेलो आणि तेथे काय झालो? मी स्वतःच देव होऊन बसलो. असं कोण म्हणतात? तो तुकोबाराय म्हणतात. म्हणून परमार्थामध्ये जर मन तुमचं परमार्थामध्ये गेलं तर ते पुन्हा माघारी यायला तयार नाही. म्हणजे मनाचं अस्तित्व शिल्लक राहत नाही.
तिसरं काय सांगितलं मी? मनाला बंधनं आवडत नाही. परमार्थामध्ये बंधन आहेत, बरोबर की नाही? जर परमार्थामध्ये बंधन आहेत, परमार्थामध्ये जर आलं तर गळ्यामध्ये 108 मण्यांची माल घालावी लागते, बरोबर की नाही? व्रत करा, एकादशी, सोमवार आणि एकादशीचं काय करावं लागतं? आपल्याला व्रत करावं लागतं, उपवास करावा लागतो. परंतु आपल्या मनाला हे आवडत नाही. मनाला कशी राहायची सवय? सैराट. कशी राहायची सवय? मन सैराट राहायची सवय आहे ना, त्यामुळे मनाला बंधन आवडत नाही. बघा, एखाद्याचं घर उंचावर असावं, काय? एखाद्याचं घर उंचावर असावं आणि उंचावर असल्यानंतर त्या घरामध्ये जर 6 महिन्याचं जर लेकरू असेल ना, तर ती माता माऊली त्या घराच्या फ्रंटच्या बाजूला म्हणजे समोरच्या एंट्रीला दरवाजाला काय लावते हो? लाकडी फळी लावते. लाकडी फळी लावायचं कारण काय असतं? जर मी कामामध्ये गुंतली ना, तर माझं लेकरू धावत धावत इकडे बाहेर येऊ नये, आणि जर रांगत रांगत माझं लेकरू बाहेर आलं ना, तर कुठं पडेल हो? खाली पडेल. याकरता ती काय लावते हो? लाकडी फळी लावते. मला सांगा, ती लावलेली लाकडी फळी त्या लेकराला आवडते का हो? आवडत नाही. त्याला असं वाटतं कधी एकदा ही फळी काढते आणि कधी मी बाहेर जातो. परंतु माझा प्रश्न आहे तुम्हाला, ती लावलेली लाकडी फळी त्या मुलाच्या हिताची आहे का अहिताची आहे? हिताची आहे ना, म्हणून ती लावलेली. तसं परमार्थामध्ये बंधनं आहेत, बंधनं आपल्या हिताची आहेत, म्हणून आपल्याला बंधनं हिताची आहेत, परंतु ती आपल्याला आवडत नाही. या 3 कारणामुळे आपलं मन हे परमार्थामध्ये जायला तयार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मनाची जर का आपल्याला स्थिरता करायची असेल ना, तुमचं आमचं मन जर परमार्थामध्ये लागलं पाहिजे ना, याकरता मनाच्या स्थिरता हे परमार्थिक म्हणजे संसारिक पदार्थाने तुमचं आमचं मन परमार्थाकडे येणार नाही. याकरता परमार्थामध्ये परमार्थाच्या साधनेची काय हो गरज आहे. आता कुठे धावे म्हण तुमचे चरण देगल्या, भाग गेला सीन गेला अवघा झाला श्री अनंत. म्हणजे परमार्थामध्ये जर मन पाहिजे असेल ना, जर सैरा वैरा झालेलं मन कशाने येत असतं? भगवंताचं भजन नामस्मरण नामचिंतन केलं ना, तर ते मन कुठे येतो? परमार्थामध्ये येत असतं. बघा, एक राजाचा राजवाडा होता आणि राजाने राजवाड्यामध्ये दौंडी पिटवली की जो कोणी माझी शेळी आहे, या शेळीचं जो कोणी माझ्या शेळीचं पोट भरेल ना, त्याला मी किती 1000 रुपये बक्षीस देईन? 20,000 रुपयाचं बक्षीस देईन. परंतु माझी एक अट आहे, शेळीचं जर तुम्ही पोट भरून सकाळी पोट भरून आणलं ना, तर संध्याकाळी शेळी कुठे घेऊन यायची? दरबारामध्ये घेऊन यायची. मी तिची काय घेणार? परीक्षा घेणार. आणि शेळी जर माझी परीक्षेमध्ये पास झाली ना, शेळी परीक्षेमध्ये पास झाली, तर मी तुला 20,000 रुपयाचं काय देईन? बक्षीस देईन. दरबार भरलेला होता, सर्वांना सोपं वाटलं. शेळीचं तर पोट भरायचं होतं. एक साधारण व्यक्ती आली आणि म्हटली, महाराज मी घेऊन जातो आज शेळीला आणि शेळीचं पोट भरून आणतो. त्या व्यक्तीने त्या शेळीला हातामध्ये घेतलं, शेळीला घेऊन तो रानामध्ये गेला आणि रानामध्ये गेल्यानंतर तिला दिवसभर त्यांनी चरायला घातलं. हिरवगार गवत तिला खाण्याकरता दिलं. गाईचं पोट तुडुंब म्हणजे जी शेळी होती, शेळीचं पोट तुडुंब भरलं. इतकं भरलं की फुटायची वेळ आली. इतकं शेळीचं पोट भरलं आणि शेळीला घेऊन तो कुठं आला? आता ठरलेल्या अटीप्रमाणे तो राजाच्या राजवाड्यामध्ये आला. राजवाड्यामध्ये आला आणि राजाने राजासाहेबांनी विचारलं, बाबा शेळीचं पोट भरलं का? हो राजासाहेब, पोट भरलं तिचं. मग घेऊ परीक्षा? आहेस तर? हो ना, आहे ना तयार, घ्या परीक्षा. विठ्ठल 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 विठ्ठल. शेळीचं पोट भरलं का? हो राजासाहेब, भरलं पोट. आणि मग त्या राजाने काय केलं? हिरवीगार गवताची एक गंजी घेतली, हिरवीगार गवताची अशी एक गंजी घेतली आणि त्या शेळीची अशी समोर ठेवली आणि शेळीला इथून काय केलं? सोडून दिलं. आणि शेळी जसं हिरवीगार गवताची गंजी बघितली ना, शेळी धो धो पळत गेली. कुठे गेली? हिरवगार गवत खाण्याकरता गेली. राजेसाहेब म्हटलास, तू फेल झाला, नापास झालास. परत माघारी निघून आला. 2 दिवसांनी परत एक युवक गेला आणि मग त्या एक मॉडर्न त्यांनी विचार केला, शेळी जरा मॉडर्न विचारायची असावी. कशी? शेळी जरा मॉडर्न पद्धतीची असावी. त्याने विचार केला, शेळीला आता जे बाजारामध्ये जे काही पशुपक्ष्यांचे जे खाद्य मिळतात ना,
ते आपण तिला देऊन बघावं. त्याने दिवसभर तिला जे खाद्यपदार्थ होतं, जे आता बाजारामध्ये जे रेडीमेड खाद्य मिळतं ते खायला त्याने दिवसभर दिलं. संध्याकाळपर्यंत तिला देत होता. अटीप्रमाणे राजाच्या राजवाड्यामध्ये घेऊन आला. राजवाड्यामध्ये घेऊन आला. शेळीला राजेसाहेब म्हटले, पोट भरलं का? हो भरलंय राजेसाहेब. घेऊ परीक्षा? घ्या ना राजेसाहेब. आणि मग परीक्षा घ्यायला घेतली. राजाने पुन्हा तसंच केलं. गवताची गंजी भरून आणली, गवताची हिरवीगार गवताची गंजी आणली, समोर ठेवली आणि त्या शेळीला पुन्हा समोर आणलं. शेळीला सोडून दिली. जसं हिरवगार गवत बघितलं तसं ती परत कुठे गेली हो? धावतच त्या गवताच्या गंजीवर गेली. 8-10 दिवस निघून गेले. एक हुशार मुलगा होता. त्याने विचार केला. पूर्ण 8-10 दिवस त्या शेळीचं त्याने निरीक्षण केलं, परीक्षण केलं आणि बघितलं. ह्या शेळीचं त्याने दुसऱ्या दिवशी राजेसाहेबांकडे गेलं. राजेसाहेब, या शेळीला आज मी चरण्याकरता घेऊन जातो. जे 20,000चं बक्षीस आहे ना ते तयार ठेवा. राजेसाहेबांनी छोटीशी स्माईल दिली. बाबा जा घेऊन. कॉन्फिडन्सनी बोलत होता की मी हे सगळं करेल म्हणून, मी शेळीचं पोट भरून आणेल. आत्मविश्वास होता. त्या शेळीने, हुशार युवकाने ती शेळी हातामध्ये घेतली आणि शेळीला घेऊन कुठे गेला? रानामध्ये गेला. रानामध्ये गेला आणि शेळीला चरण्याकरता सोडली. शेळीला चला करण्याकरता सोडली. शेळी गवत खाणार तेवढ्याच तिच्या तोंडावर त्यांनी काय मारला? एक फटका मारला. काय केला? एक काठीचा फटका मारला. परत जरा वेळाने शेळी थोडा वेळच गेला आणि थोड्या वेळानंतर परत शेळी आता त्याने गवत करण्याकरता तिला सोडून दिलं. परत शेळी गवत खाणार तेवढ्या परत तिच्या तोंडावर काय मारला? एक फटका मारला. आता मात्र शेळी दचकली, है की नाही? शेळी दचकली. पहिल्यांदा झालं, दुसऱ्यांदा झालं, तिसऱ्यांदा झालं. आता मात्र शेळी घाबरलेली होती. परत गवत खाण्याकरता सोडलं. आता मात्र शेळी होती ती कुठे गवताला तोंड लावेना. हुशार युवक होता. आता आपलं काम झालं. युवक म्हणते आता आपलं काम झालं, आपण जिंकणार. परत जाता जाता परत त्याने तिची परीक्षा घेण्याची ठरवली आणि शेळीला पुन्हा कुठं सोडलं? पुन्हा त्या गवताच्या गंजीमध्ये सोडलं, हिरव्यागार गवतामध्ये सोडलं. आणि हिरव्यागार गवतामध्ये सोडल्यानंतर परत ती शेळी गवत खाण्याकरता जाणार, पण तिने गवत खाल्लं नाही. गवत बघितलं तशी ती धावत माघारी निघून आली. मुलगा जो हुशार युवक होता पुन्हा त्याने त्या शेळीला घेतलं. संध्याकाळ झाली. नियमाप्रमाणे राजाच्या दरबारामध्ये जायचं होतं. राजाच्या दरबारामध्ये घेऊन आला आणि राजाच्या दरबारामध्ये आणल्यानंतर राजेसाहेब म्हणाले, का रे बाबा पोट भरलंस का? हो राजेसाहेब. शेळीचं पोट रिकामं दिसतंय रे बाबा. नाही राजेसाहेब, पोट भरलंय तिचं. घ्या तुम्ही परीक्षा. हो नक्की घेऊ परीक्षा? म्हणे हो घ्या परीक्षा. आणि मग परीक्षा घ्यायचं ठरवलं. राजेसाहेबांनी मोठी गवताची गंजी समोर ठेवली, शेळीला समोर आणलं आणि शेळीला समोर आणल्यानंतर शेळीला त्याने काय केलं? राजेसाहेबांनी परीक्षा घेण्याकरता सोडून दिलं. जी शेळीने गवताची हिरवीगार गवताची गंजी बघितली ना, जी शेळी अशी धावत सुटली ना, ती परत काही तिथं निघून आली नाही. माझा दृष्टांत संपला. मला सांगायचं फक्त इतकंच होतं. शेळीच्या तोंडावर कशाचा फटका मारला हो? काठीचा फटका मारला. म्हणून शेळी त्या गवताकडे गेली नाही. तसंच तुमचं आमच्या मनावरती कशाचा संस्कार पाडायचे हो? परमार्थामध्ये जायचं. परमार्थाच्या साधनेने तुमचं आमचं मन परमार्थामध्ये येईल. आणि तुमचं आमचं मन परमार्थामध्ये यायचं असेल तर हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. पुत्राची वारता, 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 पुत्राची वारता. शुभ के जेवी माता, शुभ के जेवी माता, तैसे राहो माझे मन,
कैसे राहो माझे मन शुभाई देवी माता शुभाई देवी माता कैसे राहो माझे मन कैसे राहो माझे बाळा रामो हरी पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता शुभाई की जीवी माता. एखादी माता माऊली कसं एखादी माता माऊली आपल्या मुलाचं गुणगान ऐकण्याकरता जसं एकरूप होत असतं ना, तसं तुमचं आमचं मन भगवंताचं भजन नामस्मरण नामचिंतन करत असताना एकरूप झालं पाहिजे. परंतु तुमचं आमचं मन कसं आहे हो? चंचल आहे. नको त्या गोष्टी ऐकत असतो, नको त्या गोष्टी खात असतो, नको त्या गोष्टी बघत असतो. बघा महिला मंडळ, तुमचं आणि तुमच्या शेजारचिनीचं जर जमत नसेल, कोणाचं? तुमचं आणि तुमच्या शेजारणीचं जर जमत नसेल आणि तुम्ही जर तिच्या दारावरून जात असेल आणि चुकून जर तुमच्या शेजारचीने तुमचं नाव घेतलं, काय चुकून माकून जर तिने तुमचं नाव घेतलं, तर ती आपल्याबद्दल काय बोलते याकरता तुम्ही काय करता हो? कुठेतरी बाजूला उभ्या राहता आणि बाजूला उभे राहून काय ऐकत असता की ती माझ्याबद्दल काय ऐकते, ती माझ्याबद्दल काय बोलते हे टप देऊन तुम्ही काय करत असता? ऐकत असता. त्यात जरी तुम्हाला साप चावला ना तरी तुम्ही हलणार नाही. का बरं? कारण का ती तुमच्याबद्दल काय बोलते ना हे ऐकण्याकरता तुम्ही कसं ऐकता हो? एकरूप होऊन ऐकता, टप देऊन काय करत असता हो? ऐकत असतात. जेव्ही दुधा लागे मांजर संधी साधावया सादर, तेव्ही करावया कथासार निरंतर उल्हास. बघा जर मांजर असेल, कोण मांजर आहे, स्वयंपाक घरामध्ये जर तुम्ही दूध तापत ठेवलं असेल आणि दूध तापत ठेवलं असेल तर तुम्ही तिथं उभे राहता आणि थोड्या वेळाने जर दूध तापून जाईल तोपर्यंत ती मांजर तिथंच उभी असते. ती वाट बघत असते की कधी एकदा घर मालकीने बाहेर जाते आणि मी कधी जाऊन काय करते? दूध पिरते. मग ती कशी बसते हो? एकदम टप धरून बसते. तसं तुम्ही आम्ही भगवंताचं भजन नामस्मरण नामचिंतन करत असताना कसं राहिलं पाहिजे? टप देऊन, म्हणजे टप देऊन एकरूप होऊन भगवंताचं भजन नामस्मरण नामचिंतन करायला पाहिजे. तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तेच सांगतात की माता माऊली कसं ऐकते हो? गुणगुण एकरूप होऊन ऐकत असते. बाळंतपण म्हणजे काय हो? एखादी माता माऊली सांगते तुम्हाला बाळंतपण म्हणजे काय? एकतर बाळ तरी नाहीतर काय हो? अंत तरी. याला काय म्हणायचं? बाळंतपण. मला सांगा, येथे बसलेल्या महिला मंडळ आठवड्यातले 4 दिवस तर तुम्हाला उपवासच असतो, बरोबर की नाही? आठवड्यातले 4 दिवस उपवास असतो. पण उपवास कुणा करता करता? तुम्ही स्वतः करता उपवास करता का हो? कोणा करता करता? मुलांकरता करता, लेकी करता करता, नाती करता करता, अजून नवऱ्या करता, सासू करता, सासू सासऱ्यांकरता, म्हणजे कुणाच्या ना कुणाच्या करता तुम्ही काय करत असता? उपवास करत असता. बरं उपवास असं जाऊ द्या. घरामध्ये तुम्ही स्वयंपाकामध्ये भाजी बनवता, ती कधी स्वतःच्या आवडीची बनवता का हो? कधीच नाही. बनवताना एकतर मुलीच्या आवडीची बनवता, मुलाच्या आवडीची बनवता, कुणाच्या ना कुणाच्या तरी काय करत असतो? आवडीचे बनवत असता. परंतु स्वतःच्या आवडीचे मात्र कधीच बनवत नाही. ही कोण असते हो? माता माऊली असते. निस्वार्थपणे प्रेम करणारी जर कोण असेल ना तर आईच असते. मुलगा कसाही असू द्या, मुलगा पिणारा असू द्या, खाणारा असू द्या, कसाही असू द्या, पण माता माऊली आपल्या मुलांवरती सेम प्रेम करत असते. कार्यक्रमाला गेली होती एके ठिकाणी अशीच, आणि मैत्रीण भेटली होती, खूप वर्षानंतर भेटली होती. सत्य घटना आहे. मैत्रीण विचारते, अगं प्रतीक्षा खूप वर्षानंतर भेटलीस, अगदी M.Com चं कॉलेज पूर्ण झालं आणि त्यानंतर तू आज इतक्या वर्षाने भेटतेस, जवळजवळ 4-5 वर्ष गेले. म्हटलं अगं कार्यक्रम करते आता त्यामुळं. तर म्हणते हो का, बरं चाललंय म्हणते. मला म्हणते चल ना, आता इतक्या वर्षाने मैत्रीण भेटली लगेच सोडेल का? चल ना घरी, चल माझ्या घरी चल म्हटली. घरी गेली आणि घरी जात असताना तिचं लहान 3 वर्षाचं लेकरू होतं. 3 वर्षाचं लेकरू हॉलमध्ये बसलं होतं. इतकं की अंगावरचे कपडे इतके मळाले होते ना की भरमसाठ मळाले होते. नाकातून सर्दी झाली होती त्यामुळं
शेंबूड येत होता आणि मला म्हणते, अगं प्रतीक्षा बघितलंस का माझा बाळू कसा गोंडस आहे, किती सुंदर दिसतोय माझा बाळू. मला सांगायचं फक्त इतकंच होतंय, तुम्ही आम्ही जर त्या लेकराला बसलं, मी म्हटलं अगं जसा बसलाय ना तसा बसू दे चहा होईपर्यंत. म्हणजे तू हसण्याचा भाग सोडून द्या. मुलगा कसा बसला होता, अंगातले कपडे मळालेले होते, नाकातून शेंबूड येत होता. परंतु तुम्ही आम्ही जर त्याला बघितलं, आपल्याला काय वाटलं असतं, किळस वाटला असता. परंतु आईचं अंतःकरण होतं, तिला तिचा मुलगा कसा दिसत होता, गोंडस दिसत होता. मुलगा भले कसाही असू द्या, मुलगा दिसायला जरी शेंबडा असू द्या, नकटा असू द्या, फेपटा असू द्या, आईला आपला मुलगा कसा असतो, लेकरू तिला आवडीचं असतं. आईसे कैवल्याची जाती, आईसे कैवल्याची जाती, ऐसी कळवल्याची जाती, ऐसी कळवल्याची जाती, ऐसे कैवल्याची जाती, ऐसे कैवल्याची जाती, ऐसी कळवल्याची जाती, ऐसी कळवल्याची जाती, करीला भाविण प्रीती, करीला भाविण प्रीती, ऐसी कैवल्याची जाती, ऐसी कैवल्याची मुलगा कसाही असू द्या, मुलगा कसाही असू द्या, तिला तिचं लेकरू कसं असतो, प्यारीच असतं. मला सांगा, इथं बसलेल्या ना ज्यांनी आता सुंदर अशी गायनाची चाल म्हटली, सगळ्यांना असं वाटत असेल की माझ्या मुलाने देखील काय व्हायला पाहिजे, चांगला गायनाचार्य व्हायला पाहिजे. दोन असे सुंदर मृदुंगचार्य बसलेत. काहींना वाटत असेल आपल्या लेकराने, आपल्या लेकीने काय बनलं पाहिजे, मृदुंग वाजवायला शिकलं पाहिजे. काहींना वाटत असेल ताई कीर्तन करते, माझ्या मुलाने पण केलं पाहिजे. बरोबर की नाही, असं वाटतं, बरोबर आहे. पण कधी कुठपर्यंत, इथं आहात तोपर्यंत. एकदा मंडपाच्या बाहेर गेलात की लगेच ॲम्बिशन चेंज होतं, आहे की नाही. जोपर्यंत म्हणजे वातावरणानुसार लोक आजकाल बदलत असतात, बरोबर नाही, आहे की नाही. जसं वातावरण तशी माणसं, आहे की नाही. वातावरण जसं वातावरणानुसार बदलत असतात. बघा, साधं आहे आपल्या रोजच्या जीवनातील. चहामध्ये जर माशी पडली, काय करता तुम्ही महिला मंडळ, काय करता, चहा डायरेक्ट फेकूनच देता, आहे की नाही. तीच माशी बघा, आता तीच माशी जर तुपात पडली, मग काय करता. माशी जर तुपामध्ये पडली तर तुम्ही काय करता, अलगत अशी तिला बाजूला करता, आहे की नाही. काय येते, तूप आहे, बरोबर, अलगत अशी बाजूला करता. बरं, बाजूला करताना तशी नाही करत, अगदी चुपून फेकून देत असतात. म्हणजे वातावरणानुसार माणसं, काय माझा हसण्याचा भाग सोडून द्या, विनोदाचा भाग सोडून द्या, सांगायचं इतकंच आहे. वातावरणानुसार माणसं बदलत असतात. बघा, जब वक्त अपना होता है ना, जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने होते. जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने होते. जब वक्त पराया होता है ना, जब वक्त पराया होता है तो अपने भी पराये हो जाते, अपने भी पराये हो जाते. कधी, जोपर्यंत तुमची चालते ना तोपर्यंत तुमच्या मागे पुढे अगदी करता. आता ताई इथपर्यंत आहे, सकाळपासून 100 फोन झाले आहे, तोपर्यंत तुम्ही त्यांच्या मागे पुढे करता. आणि जेव्हा ती व्यक्ती निघून जाते ना, त्यावेळेस मात्र आपण त्याचं सोडून देतो. म्हणजे जोपर्यंत आहे ना, वातावरणानुसार लोक बदलत असतात, पण आई मात्र वातावरणानुसार कधीच बदलत नाही. तिला किती त्रास असतो बघा, खूप त्रास असतो त्या माता माऊलीला. पुरुष मंडळी, जर तुमच्या कुठं जर पोटाला एखादी गाठ झाली ना, किती दिवस सहन करता, किती दिवस, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस. लगेच 8व्या दिवशी कुठे जाता, डॉक्टरकडे जाता आणि बाबा पहिलं हे दुखणं बाहेर काढ. काय म्हणता, पहिलं हे दुखणं बाहेर काढ.
लगेच गाठ काढून टाकता. आणि ही माता माऊली किती वर्ष किती महिने सांभाळते लेकराला? 9 महिने 9 दिवस त्या लेकराला ती 3 किलोचं ओझं आपल्या पोटामध्ये काय करत असते हो? साठवत असते. इतक्या यातना त्या माता माऊलीला असतात, बरोबर की नाही? बघा, एखादं लहान लेकर आहे, लहान लेकराला आवाज दिला बाहेरून, आई झाली. काय आवाज दिला? आई झाली. काय झाली? शी झाली असं जर ते लेकरू म्हटलं तर ती आई काय म्हणते? बाबा जरा थांब, मी पाट्यावरती काय वाटते? चटणी वाटते, जरा थांब ना. परंतु तो कसं? आई ये ना ग. काय म्हणतोय? आई ये ना ग. तितक्यात जर त्याचे बाबा असतील तर आई काय म्हणते? अहो जरा जाता का? अहो जरा जाता का? ते लेकरू तिथूनच म्हणतं, आई तुला काही कळतंय की नाही? काय म्हणतंय? अगं आई तुला कळतंय की नाही? बाबांना सांगतेस, तुला काही कळतच नाही. मला सांगा, जर आईचे हात पाट्यावरती चटणीने माखले होते आणि जर आई तशी गेली असती तर काय झालं असतं? काय झालं असतं? लेकराला झोमलं असतं की नसतं? आईने जायला पाहिजे होतं, मग त्याला कळालं असतं. म्हणजे शाळेत असताना शिक्षक म्हणतात तुला काही कळत नाही. लग्न झालं की बायको म्हणते तुम्हाला काही कळत नाही. पोरं झाली की पोरं काय म्हणतात? बाबा तुम्हाला काही कळत नाही. सुना आल्या की पप्पा तुम्हाला काही कळत नाही. नातवंड झाली की आजोबा तुम्हाला काही कळत नाही असं म्हणतात, बरोबर? वयस्कर झाले, म्हातारे झाले की म्हातारी म्हणते तुम्हाला काही कळत नाही. मग त्याला कळतं तरी कधी? तो मरतो तरी त्याला कळत नाही, आहे की नाही? म्हणजे वातावरणानुसार बदलणारी कोण असतात? तो माणसं असतात. पण आई मात्र निस्वार्थपणे आपल्या लेकरावरती प्रेम करते. गुण आणि अवगुण कसाही असू दे आपला मुलगा, त्याला सांभाळण्याचं काम कोण करत असते हो? आई करत असते. 12वीचा रिझल्ट लागला होता. 12वीचा मुलगा होता. रिझल्ट लागला आणि धावत धावत कुठे आला? रिझल्ट लागला घरी आला. आईला सांगतो, आई ग आई, ऐकलंस का? काय झालं रे? मी नापास झालो. आई म्हणते कसा? अगं आई एक विषय गेला, मी काय करणार? गेला. ती म्हणते एक विषय गेला? बरं म्हटली ठीक आहे, आता बस जेवायला. तर म्हणते बसतेस काय जेवायला? बाबा काय म्हणते? बाबा. ते म्हणते बाबांना बघते मी. आई काय म्हणते? बाबांकडे बघते मी. त्या हातातला रिझल्ट घेतला आणि कुठं ठेवला? टेबलावरती ठेवला. आणि त्या मुलाला कुठं बसवलं? तिने जेवणाकरता बसवलं. आणि जेवणाकरता मुलगा खाली बसला. परंतु मुलगा काय, जेवणाकडे त्याचं लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष इतकंच होतं, बाबा जर आले तर मला ओरडतील. तेवढ्यात बाबांना हा म्हणता गावात बातमी पोचली की रिझल्ट लागला. बाबांना काय कळालं होतं? फक्त रिझल्ट लागला एवढंच कळालं होतं. आणि रिझल्ट लागला असं कळाल्यानंतर बाबा घरी आले आणि विचारलं, अगं कुठे आहे पिंट्या? आहे, बसलाय ना, जेवायला बसलाय. मग काय झालं? त्याने लगेच तो हातातला, ती म्हणली रिझल्ट आहे बघा तिथं. रिझल्ट हातामध्ये घेतला आणि बघितला. मराठीत लाल शेरा, इंग्लिश लाल, गणितात लाल, हिंदीत लाल, 4 विषय गेलेले. ती म्हणते, तो म्हणू लागला, अगं एवढी मोठी गाडी घेऊन दिली, 1.5 लाखाची गाडी घेतली याला, आणि हे दिवे लावण्याकरता? बरं तसं नाही. बरं कॉलेजला गेल्यानंतर 20,000चा मोबाईल घेऊन दिला, परत फुकट रिचार्ज, वर्षभर फुकट रिचार्ज करून दिला, तर हे दिवे लावले ह्याने. ती म्हणली जरा आवाज खाली करा. काय म्हणते आई? अहो जरा आवाज खाली करा. म्हणते झालं काय? जरा रिझल्टवरचं नाव बघा. काय म्हणते? रिझल्टवरचं नाव बघा. आणि मग त्याने रिझल्ट बघितलं ना, तर रिझल्टवरती बाबाचं नाव होतं. कुणाचं नाव होतं? बाबाचं नाव होतं. आई म्हणते तुम्ही जेव्हा 12वीत होतात ना, तेव्हा तुमचे 4 विषय गेले होते. काय म्हणते आई? तुम्ही जेव्हा 12वीत होतात तेव्हा तुमचे 4 विषय गेले. माझा बाळूचं फक्त 1च विषय गेलाय. काय म्हणते आई? माझ्या पिंट्याचा 1च विषय गेला. दृष्टांत संपला. मला सांगायचं फक्त इतकंच होतं. लेकाचा 1 विषय गेला होता, परंतु आई काय म्हणते? 1 विषय गेलाय. तिचा मुलगा जरी गुणवान नव्हता, परंतु तिच्या मुलाचा तिला काय होता हो? अभिमान होता. बरं या उलट एखाद्या माता माऊलीचा मुलगा जर कामाला लागत नसेल लवकर,
आणि जर 1-2 वर्षांनी जर तिचा मुलगा कामाला लागला तर काय करते हो बाई? अख्ख्या गावभर पेढे वाटत सुटते आणि सांगताना काय सांगते? माझा मुलगा पोलीस भरतीत गेलाय, माझा मुलगा चांगल्या कामाला लागलाय. आनंद इतका होतो म्हणजे गुण जरी असलं तर आई त्याच्यावर तितकंच प्रेम करते आणि अवगुण जरी असलं ना तरी आई त्याच्यावरती काय करत असते हो? तितकंच प्रेम करत असते. म्हणून जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये त्यांनी तेच सांगितलंय. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये त्यांनी तेच सांगितले की पुत्राची वार्ता शुभ ऐक जेवी माता. म्हणजे पुत्राची वार्ता ऐकण्याकरता जशी माता माऊली एकरूप होत असते ना देवा, तसं तू माझं मन काय झालं पाहिजे हो? एकरूप झालं पाहिजे. बरं, मन एकरूप झालं तर काय केलं पाहिजे? हेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. गाता हरी गुण, गाता हरी गुण, गाता हरी गुण, गाता हरी गुण. तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. तैसे राहो माझे म्हणा, तैसे राहो माझे म्हणा, गाता ऐकता हरिगुण. तसं माझं मन राहिलं पाहिजे. कसं? जसं माता माऊलीचं राहतं ना तसं भजन नामस्मरण नामचिंतन करत असताना माझं मन तुझ्या चरणी काय केलं पाहिजे? एकरूप झालं पाहिजे. ज्यावेळेस राम आणि रावणाचं युद्ध संपतं ना, युद्ध संपल्यानंतर प्रभू रामचंद्र सीतेमातेला घेऊन कुठे येतात? व अयोध्येमध्ये येतात. आणि सीतेमातेला घेऊन ज्यावेळेस अयोध्येमध्ये आले ना, अयोध्येमध्ये आल्यानंतर प्रभू रामचंद्र प्रत्येकाला काही ना काहीतरी भेटवस्तू देतो. म्हणजे ज्या ज्या लोक म्हणजे ज्या ज्यांनी त्यांना जे तिथं मदत केली त्याकरता तो प्रत्येकाला एक काही ना काहीतरी भेटवस्तू देत असतो. ज्याचं ज्याचं जसं कार्य असेल तसे तसे त्याला भेटवस्तू देत राहतात. सगळ्यांचं भेटवस्तू देऊन होते आणि सीतेमातेच्या लक्षात येतं की ज्याच्यामुळं मी आज इथं आहे, कुठं? ज्याच्यामुळं माझा शोध लागला त्या हनुमंतरायांना मात्र प्रभू रामचंद्रजींनी काहीच दिलं नाही. ती विचार करते, अहो प्रभू रामचंद्रजींना विचारते, अहो तुम्ही हनुमंतरायांना काहीच दिलं नाही. ते म्हणतात हनुमंतरायांना देण्याकरता माझ्याकडे तर काहीच नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराय, काय द्यावे त्यासी व्हावे उतराय, काय द्यावे त्यासी व्हावे उतराय,
काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय हो काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय ठेविता पाय जीव थोडा ठेविता पाय जीव थोडा काय द्यावे पाय जीव थोडा ठेविता पाय जीव थोडा ठेविता पाय जीव थोडा ठेविता पाय जीव थोडा काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय. प्रभू रामचंद्रजी म्हणतात हनुमंतरायांना काय द्यावं आणि त्याच्या उपकारातून मी उत्तराय होईल. ती म्हणते काहीतरी द्या ना तुम्ही. सीता माता म्हणतात सगळ्यांना काही ना काहीतरी दिलंय. ज्यांनी एवढं मोठं कार्य केले, ज्यांनी माझा शोध लावला त्याला काहीच देत नाही. आपले हनुमंतराय भगवंताचं भजन नामस्मरण नामचिंतन करत बसले होते. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. सगळ्यांनी हात वर घ्या. राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम
हनुमंतराय झाडावरती बसून भगवंताचं भजन करत होते, नामस्मरण नामचिंतन करत होते. आणि मग सीतेमातेच्या लक्षात आलं काही दिलं नाही, आपण काहीतरी दिलं पाहिजे. गळ्यामध्ये हात लावला आणि नवरत्नांचा हार दिसला. तिने लगेच नवरत्नांचा हार काढला आणि कोणाला दिला? हनुमंतरायांच्या जवळ गेली आणि हनुमंतरायांना तो हार दिला. हनुमंतरायांनी हार घेतला, पुन्हा झाडावरती जाऊन बसले, पुन्हा भगवंताचं भजन करू लागले. आणि भगवंताचं भजन करत असताना त्यांनी एक एक तो नवरत्नांच्या हारामधला एक एक मणी काढून घेतला, एक एक मणी दाताखाली घेतला, फोडला आणि असं बघितलं, फेकून दिला. परत थोड्या वेळाने तसंच केलं. एक एक मणी घेत होते, तोंडाने फोडत होते आणि फोडून झाल्यानंतर काही असं बघत होते आणि फेकून देत होते. सीतामाता हे लांबून बघत होती. हे हनुमंतराय काय करतात, त्याच्यामध्ये काय बघतात? एवढा नवरत्नांचा हार मी दिलाय आणि इतका मोठा हार दिला असताना अर्धा तरी यांनी असा दाताने फोडून फेकून दिलाय. नक्की काय बघतात? तिला राग आला. इतका प्रेमाने नवरत्नांचा हार दिला होता. हनुमंतरायांच्या जवळ गेली आणि रागारागातच म्हटली, ह्याच्यामध्ये काय बघता तुम्ही? काय म्हणते? काय बघता तुम्ही याच्यामध्ये? एक एक मणी दाताखाली घेता, फोडून बघता, मगापासून मी तुम्हाला बघते, नक्की काय बघता? त्यावेळेस हनुमंतराय म्हणतात, ह्या ज्या तुझा मोत्याचा मणी आहे ना, ह्याच्यामध्ये माझे प्रभू रामचंद्र नाहीयेत, ज्याच्यात माझा राम नाही ना, ते माझ्या काही और तुला नवरत्नाचा जानकीने घातला, पाहिले से मोती फोडून राम कुठे आतला. और तुला नवरत्नाचा जानकीने घातला, फोडिले से मोती मोती राम कुठे आतला. उघडून आपली छाती दाविले प्रभू भगवान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. आणि मग सीता माता रागारागाने म्हटली, मग तू जो आहे तुझ्यामध्ये राम आहे का? लगेच हनुमंतरांनी एक क्षणामध्येच आपली छाती विदीर्ण केली आणि विदीर्ण छाती केली आणि साक्षात प्रभू रामचंद्र, सीता माता आणि लक्ष्मण भैया यांचं दर्शन दिलं. आणि मग हे सगळं कोणी बघत होते? प्रभू रामचंद्र बघत होते. प्रभू रामचंद्र लगेच हनुमंतरायांच्या जवळ आले आणि आपल्या भक्तावरती प्रसन्न झाले. आणि मग त्याला ते म्हणतात, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे, काय तुला मागायचे ते माग. आणि मग त्यावेळेस हनुमंतराय मागतात. हनुमंतराय त्यावेळेस भगवंताकडे मागतात की तैसे राहो माझे मन. काय म्हणाले? तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. म्हणजे जिथं जिथं मा तुझं भजन नामस्मरण नामचिंतन असेल ना, तिथं मी ऐकलं पाहिजे, गायलं पाहिजे. असं एकही मंदिर नाही, असं प्रभू रामचंद्रजींचं एकही मंदिर नाही, तिथं हनुमंतरायांची मूर्त नाही. बरोबर की नाही? एक वेळ प्रभू रामचंद्रजींचं मंदिर नसेल, परंतु हनुमंतरायांचं मंदिर नाही असं एकही गाव तुम्हाला कुठंच भेटणार नाही. इतकी भक्ती जर कोणाची श्रेष्ठ असेल ना, तर हनुमंतरायांची भक्ती होती. एकदा मोठ्या प्रमाणे भगवंताचं भजन करूयात. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, 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 विठोबा पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई,
बारकुमाई तो बारकुमाई बारकुमाई तो बारकुमाई बारकुमाई तो बारकुमाई बारकुमाई धली कवर दे ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय तुकोबरायांनी अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगितलं तैसे राहू माझे मना गाता ऐकता हरिगुण. आणि तुकोबरायांनी अभंगाच्या तृतीय चरणामध्ये सांगितलं आहे नादे लुब्ध झाला मृग नादे लुब्ध झाला मृग हो नादे लुब्ध झाला मृग 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 देह विसरलांग देह विसरलांग ओ देह विसरलांग देह विसरलांग विसरलांग तैसे राव माझे मना तैसे राव माझे मना तैसे राव माझे मना तैसे राव माझे मना देह विसरता भंग देह विसरता भंग देह विसरता भंग देह विसरता भंग विसरता भंग ऐसे राहो माझे मन ओ तैसे राहो माझे मन ओ तैसे राहो माझे मन तैसे राहो माझे मन नादे लुब्ध झाला मृग नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग. एखादी हरिण जी आहे ना हरिण जशी नादाला भुलून जाते आणि नादाला भुलून गेल्यानंतर ती एकरूप होऊन ते नाद ऐकत असते ना त्याप्रमाणे भगवंताचं भजन नामस्मरण नामचिंतन मी केलं पाहिजे. अभंगाच्या तृतीय चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी हा दृष्टांत देऊन सांगितला आहे आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये एक चौथा दृष्टांत देऊन सांगितला आहे की जसं तुकाराम महाराज म्हणतात कासविनीला स्तन नाही आहेत परंतु ती तिच्या लेकराचं जे पोट आहे ती नजरेने एकरूप होते आणि जी प्रमाणे कासविणी तिच्या पिल्लांना पाजण्याकरता जशी एकरूप होते ना देवा तसं माझं मन तुझ्या चरणी काय झालं पाहिजे एकरूप झालं पाहिजे. आणि असं आपण भगवंताचं सर्वांनी भजन नामस्मरण नामचिंतन केलं पाहिजे. जर तुम्ही भगवंताचं भजन नामस्मरण नामचिंतन केलं नाही तर काय होईल एक दिवस काळोबा तुम्हाला येऊन घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांनी भगवंताचं भजन नामस्मरण नामचिंतन करायचं आहे. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल हे जरी नाही कळलं सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत
सरत शेवटी वा काळ बांधून नेईल सरत शेवटी वा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा हे सरत शेवटी वा काळ बांधून नेईल सरत शेवटी वा एका जनार्दनी आमचा काय बाजाईल एका जनार्दनी आमचा काय बाजाईल पिंगळा 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 महाद्वारे बोल बोलत देखो पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखो पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोल बोलत देखो पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखो पिंगळा महाद्वारी वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे 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 लटकत बोला तुमच्या वर्तमान खोटे लटकत बोलत वर्तमान खोटे लटकन बोला तुमच्या वर्तमान खोटे लटकत बोलत वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा 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 वर्तमान खोटे पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा अवघा 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 धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी अगदी खोळे महाराजांचा इतका जमला नसेल परंतु म्हणण्याचा प्रयत्न केला आपल्या कीर्तनाला अनुसरण आहे म्हणून म्हटलं बाकी काही नाही भगवंताचं भजन नामस्मरण नामचिंतन करा झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा संत मायबापांच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये मी सांगत असते आई वडिलांची सेवा करा जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांची काय करावं काळजी घ्या ज्या दिवशी निघून जातील ना त्या दिवशी मात्र बघायला देखील भेटणार नाही जोपर्यंत आईबाप आहेत ना तोपर्यंतच ज्या दिवशी घरातील माय माऊली निघून जाते ना तेव्हा त्याला विचारा ज्याच्याकडे हात आहे ना त्याला हाताची किंमत विचारा अहो ज्याच्याकडे पाय आहे ना त्याला पायाची किंमत विचारा आणि ज्याच्याकडे पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्याचं जतन करा ज्याच्याकडे माय नाही ना त्याला मायेची किंमत विचारा स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई आहे ना तोपर्यंत तिची सेवा करा ज्या दिवशी निघून जाईल ना त्या दिवशी तुम्हाला त्याची किंमत कळेल जोपर्यंत बाप आहे ना बाप आहे तोपर्यंत दिसतो बाप दिसायला जरी फणसासारखा कडक असला तरी बाप आतून नरम असतो बाप आपल्या मुलांसाठी काय करतो रात्रीचा दिवस करतो हाडाचं पाणी करतो दिवस एक करतो आणि आपलं लेकरं शिकावं याकरता रात्र दिवसभर काय करत असतो कष्ट करतो मग बाप कसा आहे त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जुडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली मला कसं होत या मला कसं होत या कुणी बाबा म्हणतानी मला कसं होत या कुणी बाबा म्हणतानी उरी हुंद का दाटतो या
गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटया, गोष्ट बापाची सांगताना. जोपर्यंत आपला बाप आहे ना तोपर्यंत त्याची काळजी घ्या. ज्या दिवशी निघून जातो ना त्या दिवशी डोळे पुसायला देखील बाप नसतो. आणि मग त्यावेळेस जर तुम्ही बापाची आठवण काढली तर काही होणार नाही. जोपर्यंत आहे ना त्यांचं जतन करा. आज गाई त्याला म्हणजे गाई कत्तलखान्याला जातात, याचं रक्षण करा ना. आपण आपला धर्म सांभाळला पाहिजे ना. आपण आपली लेकरं इथं घेऊन आलो पाहिजेत. आपण आपली लेकरं इथं आणायला मागत नाही. बघा तुम्ही मुसलमानांचा समाज बघा, संध्याकाळी 7 नाही वाजलं तर त्यांचं लेकरं नमाज पडायला जातो. आपली लेकरं कुठे ना कुठेतरी काहीतरी खेळत असतात. आपण आपला धर्म आपल्या लेकरांना सांगितलं पाहिजे. जर सांगितलंच नाही तर त्यांना कळणार कसं? कीर्तन आज तो टाल कसा तरी वाजवेल, आज वाकडा वाजवेल, उद्या वाकडा वाजवेल, पण काही दिवसांनी तर तो चांगला वाजवेल ना. तुम्ही आताच जर त्याची हडवड केली तर तो येईल का? आपला धर्म आपल्या मुलांना सांगा. जर धर्म सांगितला नाही ना तर धर्मावरती आता कितीतरी संकट येतात. बघितलं ना, धर्मावरती संकट आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणता राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. काय म्हणतो आपण? राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. परंतु राजे जन्माला येण्याकरता राजमाताची जाऊ घडली पाहिजे ना. माझा राजा होता ना म्हणून आज आपण कीर्तन करतोय, है की नाही? जर माझा राजा नसता तर काय करावं लागलं असतं? आपल्याला परवानगी घ्यावी लागली असती. कशी? जहापना आज कीर्तन करने का था, हाँ आज कीर्तन करने का खाली 2 तास करने का था, ऐसे बोलेंगे. प्लीज परमिशन दे दो ना, असं म्हणावं लागलं असतं. परंतु माझ्या राजाचा आज आपल्यावर एवढं मोठं उपकार आहेत. काही लोक म्हणत असतात, इतर धर्मातले लोक म्हणतात तुमचा राजा 2दा जन्माला आला का हो? तुला काय करायचंय? माझ्या बापाचं मी 10 वेळा नाव घेईन ना. आजकाल लोक वेरपट झालीत. पोरं तर काही कुणालाही म्हणतात राजे. मला सांगा, तुमच्या बापाला जर दुसऱ्याच्या नावाने हाक मारला तर तुम्हाला आवडेल का? मग तुम्ही कसं म्हणता? कोणी आला काय राजे? काय माझा राजा काय इतका हलका होता का? हलका होता माझा राजा? तुम्ही काही म्हणता, माझा राजा एवढा कसा होता माझा? माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, ओ भगवा झेंडा दिसल्यावर, आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, ओ भगवा झेंडा दिसल्यावर. 7 पातना धर्म पाहिला जगला माणुसकीवर, ओ जगला माणुसकीवर, 7 पातना धर्म पाहिला जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म यावाशीच्या शिवभक्तांच्या हृदयी, पुन्हा जन्म यावी अशी शिवभक्तांच्या हृदयी. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली